इथं आपण पाहू शकतो इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग फॉर पेस्ट मॅनेजमेंट इन राईस या ठिकाणी सगळी जी आहे ती कृषी परिसंस्था दाखवली आणि त्या माध्यमातून कीड व्यवस्थापन कसं होऊ शकतं. दुसरा विषय कॉम्पोनंट्स ऑफ नॅचरल फार्मिंगमध्ये महत्त्वाचा विषय जो आहे तो क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन कशा पद्धतीनं करायचं त्याचंसुद्धा उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर जे आहे ते बायोलॉजिकल मॅनेजमेंट आहेत. दुसरं आहे मल्चिंग. त्याच्यानंतर आहे बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत आणि ग्रीन मॅन्युरिंग. तर हे 1 2 3 4 5 घटक महत्त्वाचे. त्याच्यानंतर ऑन फार्म प्रोडक्शन जे आहे मायक्रोरायझाचं ते कशा पद्धतीनं करायचं ह्याचं डिटेल एकदम जे आहे ते हे केलेलं आहे की बाबा आपण जे आहे ते आधी इथून चालू झालं. हे जे आहे ते कल्चर घेतलं, कुंडीत टाकलं, त्याच्यानंतर त्याच्यात ते बियाणं पेरलं, ते उगवलं, त्याचे रूट काढले, ते कट केले आणि जे आहे ते मातीमध्ये मिसळून ते वापरायचं. पुन्हा हे रायझोबियम ऑन फार्म प्रोडक्शन जे आहे ते ह्याचं पण दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे बॅक्टेरिया कशा तयार करायचे हे डिटेल दिलेलं आहे ह्याचं. आणि ॲक्च्युअली इथं वेगळी जी काही आपण हे वापरतो त्याची जी आहे ती माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर हे NIPHMचं इन्स्टिट्यूटचं आहे. या ठिकाणी हे आहे रायझोबियम. त्याच्यानंतर ॲझोटोबॅक्टरचं जे आहे ते कशा पद्धतीने नत्र स्थिरीकरणासाठी काम करतं. फॉस्फेट जीवाणू आहेत, फॉस्फेट स्टेबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, आझोस्पेरियम आहे आणि ह्यांचे हे सगळे उत्पादन आहेत. ह्यांचे जे आहे ते प्लांट हेल्थ हे ॲझोटोबॅक्टर, आझोस्पेरियम हे सगळे प्लांट हेल्थच्या अनुषंगानंच किंवा हे जे आहे हे देण्यात आलेले. बाकी पुढं जे आहे ते हे सगळं आपण हे स्टेरलायझेशन कसं करायचं गुळाचं त्याच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ह्या सगळ्या बाबी आहेत. आणि ह्या माध्यमातून जे आहे ते आपण कशा पद्धतीनं हे तयार करू शकतो त्याचं कल्चर जे आहे ते ह्याच्यामध्ये हे आहे. मदर कल्चर म्हणतो आपण, बॅक्टेरियाचं मदर कल्चर. पुन्हा गूळ आहे, मीठ आहे. इनॉक्युलेशन कसं करायचं हे इनॉक्युलेशन चेंबर आहे. ह्याच्यामध्ये डिटेल जे आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की हे ह्याच्यामध्ये हात ठेवून जे आहे ते अशा पद्धतीने इथं बघा मध्ये दिवा पण आहे. तर हे इनॉक्युलेशन करण्यासाठी आहे. आणि हे दुसरं जे आहे ते हे ट्रायकोडर्मा तयार केलेला, व्हाईट मीडियावर तयार केलेला ट्रायकोडर्मा बघा 4/3/2026 तयार केलेला आहे. आणि हे 30/4/2026 हा ट्रायकोडर्मा तयार केला. याचं डिटेल या ठिकाणी जे आहे ते हे प्रोडक्शन प्रोटोकॉल जे आहे तो मास मल्टिप्लिकेशनचा जे आहे ते ट्रायकोडर्माचा देण्यात आलेला आहे. कसा वापरायचा, काय वापरायचं, 100 किलोमध्ये जे आहे ते आपण चांगलं ही करून 1 लिटर वापरायचं. त्याच्यासाठीच हे सगळं डिटेल. ज्वारीच्या ह्याच्यावर सुद्धा ट्रायकोडर्मा कसा तयार करायचा हे सुद्धा दिलेलं आहे. हे ज्वारीवर सुद्धा आपण हे बीजोपचारित करू शकतो. महत्त्वाचं इथं हे रेड रोड जे आहे ते हे दाखवलं बरं का. हे जरा कन्फ्युजनचं आहे पण हे विषय आपण बघू. तर ही अशा पद्धतीची ही सर्व लॅब आहे. अग्निअस्त्र, बीजामृतम, दासंगव्य, ब्रह्मास्त्रम हे सगळे जे आहेत हे अस्त्र आहेत हे नॅचरल फार्मिंगसाठीचे.